म्हणजे पहिल्यांदा परदेशात काम करण्याची संधी आली होती आणि अगदी सर्वसामान्य घरातली मुलगी आहे आणि झिरो बॅकग्राऊंड या फील्डमधलं. त्यावेळेस कळलं की आईला आपलं भारत आणि लंडनमध्ये खूप खूप फरक आहे. मी तर म्हणते एकदा तरी माणसाने आयुष्यात दुसऱ्या देशाचा अनुभव घ्यावाच, की तेव्हा कळतं की आपली लायकी काय. मुळात माझं स्वतःच असं म्हणणं आहे की आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन नाही करायची, कॉम्पिटिटर पण नाही बनायचं. कारण तिथं ऑलरेडी लंडनचे बरेच म्हणजे मेकअप आर्टिस्ट किंवा त्यांची टीम होती आणि इंडियाकडून जाणारे आम्ही अगदी बोटावर म्हणतात की म्हणजे 2च आम्ही आर्टिस्ट होतो. ते सुद्धा म्हणजे इंडियातून म्हणजे भारताकडून महाराष्ट्रातून पुण्यातून आणि अगदी धनकवडी आंबेगाव सारख्या ठिकाणची मी आहे. नमस्कार, मी अँकर स्वाती आणि मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ग्रो मोशनच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट योगिनी आर्डे मॅम. नमस्कार मॅम, तुमचं आमच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि मॅम ज्या आहेत त्या आपली कला 7 समुद्रापार पोहोचवणाऱ्या अशा मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, नेमका तुमचा हा पुणे टू लंडन हा प्रवास नेमका कसा घडला? सांगायचं झालं तर एक म्हणजे पॅशन होती मला की आपण पार्लरमध्ये काहीतरी शिकावं, मेकअपमध्ये काहीतरी शिकावं. पण ऑफिसमुळे किंवा जॉबमुळे मला जमत नव्हतं. तर मग एक टाईम असा आला की नाही मला शिकायचं आता. तर मग मी तिथं माझा जॉब स्किप केला आणि म्हणलं नाही चला सुरुवात करायची आता. आणि सुरुवात केली. मग एक म्हणजे आधी ब्युटी पार्लरचं झालं, मग ॲडव्हान्स, मग मेकअप आर्टिस्ट, मग हेअर आर्टिस्ट, असे खूप सारे सेमिनार्स वगैरे अटेंड केले. आणि जसं शिकता शिकता घडत गेले जर म्हणतात ना, तर तसा तो प्रवास होता. आणि मुळात आर्टिस्ट असणं ही खूप मोठी गोष्ट असते. काही नवीन नवीन गोष्टी म्हणजे शिकतच असतो म्हणजे. आणि क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी आहेत ना ह्या, तर त्यामुळे जसे जसे नवीन नवीन संधी येत गेल्या तसे मी काम करत गेले. माझं मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी आहे, तिथे मी एज्युकेटर म्हणून काम करते. किंवा जे मुलींना बेसिक टू ॲडव्हान्सचे मेकअपचे क्लासेस असतात किंवा हेअर्सचे असतात, म्हणजे त्या रिलेटेड सगळे ब्युटी रिलेटेड मी क्लासेस घेते. आणि याची सुरुवात जर म्हणायची झाली तर लास्ट इयर मी दुबईला गेले होते. तर तिकडे जाण्याचा योग असा आला की रॉयल डस्ट हे ब्रँड आहे मराठी माणसाचं आणि आपल्या पुण्यामध्येच आहे आउटफिट्सचं ब्रँड. तर त्यांचे ऑडिशन्स होते आणि तिथे मग मी ऑडिशन्ससाठी वगैरे गेले होते आणि तिथे बरेच 1000-2000 मधून मेकअप आर्टिस्ट सिलेक्ट झाले होते. तर त्यातली मी एक मेकअप आर्टिस्ट होते. तर तो अनुभव तर खूपच छान होता. म्हणजे पहिल्यांदा परदेशात काम करण्याची संधी आली होती आणि जेव्हा आपण मराठी संस्कृती आपली किंवा काय म्हणतात की आपल्या महाराष्ट्राला पुण्याला आपण तिथं रिप्रेझेंट करणार आहे, अभिमानाची गोष्ट ऑफकोर्स असणार. म्हणजे फक्त तिथं कामासाठी नाही जायचं की आपल्याला तिथं आपली जबाबदारी राहते की आपण आपल्या पुण्याला मराठी संस्कृतीला आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर ते पण काम खूप छान झालं. अगदी म्हणजे मी अगदी सर्वसामान्य घरातली मुलगी आहे आणि झिरो बॅकग्राऊंड या फील्डमधलं. म्हणजे सुरुवातीला कसं असतं की काय पार्लरचं तर शिकली काय त्याच्यात, पण तिथून ते आज म्हणजे प्रवास माझा अगदी लंडनपर्यंतचं पोहोचला. तर मला स्वतःला छान वाटतं की अरे हां म्हणजे आपण करू शकतो. म्हणजे मुळात माझं स्वतःच असं म्हणणं आहे की आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन नाही करायची, कॉम्पिटिटर पण नाही बनायचं. आपल्याला जेवढं बेस्ट देता येईल किंवा जेवढं आपल्याला छान काम करतात तेवढं करायचं, नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. आणि जसं की म्हणजे देणाऱ्याचे हात सढ हाताने द्यावं असं म्हणतात ना, तर तसंच मी माझ्या स्टुडंट्सला सुद्धा तेवढं सढ हाताने देते. तर त्यामुळे ते तेवढं रिटर्न्स मला ते बेस्ट विशेषमध्ये मिळतात सुद्धा. किंवा पुण्यात आता मी बरेच वर्ष झालं मेकअपच्या सर्व्हिसेस देते. तर तो क्लायंट बेस एक वेगळा आहे की जो म्हणतो ना वेल विशर्सचं, म्हणजे ती एक फॅमिली झालेली आहे. म्हणजे जसं फॅमिली डॉक्टर कसं असतो तसे मी बऱ्याच फॅमिलीजची मी फॅमिली मेकअप आर्टिस्ट झाली. इवन त्यांना सुद्धा खूप छान वाटलं होतं की मी लास्ट इयर जेव्हा दुबईला गेले होते तर तो अनुभव तर खूप छानच होता. तिथं दुबईसारख्या ठिकाणी आपलं म्हणजे इवन तिकडचं ॲटमॉस्फिअर म्हणा आणि आपले जे पुण्यातलं आहे त्याच्यामध्ये खूपच फरक आहे. तर तिथं काम करणं ॲक्च्युली टास्क होतं की भरपूर तिथं हाय टेम्परेचरमध्ये काम करायचं होतं. पण आम्ही तिथं आमचं पूर्ण 100% दिले आणि फायनली त्याचं आउटपुट पण खूप छान आलं. डेझर्टमध्ये वगैरे आम्ही काम केलं. बुर्ज खलिफा आहे तिथे सुद्धा आम्ही काम केलं. म्हणजे आउटडोअर नऊवारीचे शूट्स होते. म्हणजे सिम्पली म्हणजे कोणी इमॅजिनच करू शकत नाही की दुबईसारख्या ठिकाणी नऊवारीमधल्या मॉडेल्सचं तिथे शूट असणं. म्हणजे तिथे असे लोक असे एकदम त्यांना असं भारी वाटायचं की अरे हे खूप छान काहीतरी घातलेलं आहे. आणि ॲप्रिशिएट खूप केलं लोकांनी.
आणि तो अनुभव खूपच भारी होता. आणि पहिल्यांदा परदेशात जाऊन काम करायचं म्हणजे खूप भारी वाटलं होतं. आणि आता लंडनसाठीची अपॉर्च्युनिटी अशी आली की तिकडे एशियन वेडिंग शो होता ब्रायडल्सचा. तर तिथे म्हणजे आपले जे सेम रॉयल तस्टचे जे आउटफिट्स आहेत, म्हणजे मराठी पोशाख, म्हणजे अगदी दर्जेदारवाला. तर ब्रँडचं नाव ऐकलंय आम्ही हो, बरंच. येस. तर तिथे त्यांचा फॅशन शो होता आणि आपले म्हणजे काही महाराष्ट्रातून काही मॉडेल्स होते आणि काही मॉडेल्स लंडनवरूनच तिथे आम्हाला जॉईन झाले होते की तिथल्या मॉडेल्सचे म्हणजे मेल फिमेल मॉडेल्सचे मेकअप माझ्याकडे होते. ॲज अ टीम मेंबर म्हणून काम करताना भरपूर गोष्टी आपल्याला कम्युनिकेट करून कराव्या लागतात. तर ऑल ओव्हर तर छान एक्सपिरियन्स होता. सेम ॲटमॉस्फिअरचं म्हणतं की आपण पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रातलं आपलं वातावरण अगदीच खूपच हेल्दी आहे तसं सांगायचं गेलं तर. तिथं काम करायचं म्हणजे एकतर परदेशात जाऊन तिथं म्हणजे लंडनच्या किंवा UK च्या स्टेजवरती आपलं काम दिसणारे, आपली मॉडेल दिसणारे, मेकअप केलेले, त्याचा आनंद म्हणजे अगदी म्हणजे सांगूच शकत नाही असं आहे. आणि तिथं म्हणजे ती आपली नैतिक जबाबदारी सुद्धा असते की आपण जे काही आपलं परफॉर्म करणार किंवा आपली जी काही मॉडेल दिसणार ती बेस्टच दिसायला पाहिजे. कारण तिथं ऑलरेडी लंडनचे बरेच म्हणजे मेकअप आर्टिस्ट किंवा त्यांची टीम होती आणि इंडियाकडून जाणारे आम्ही अगदी बोटावर म्हणतात की म्हणजे 2च आम्ही आर्टिस्ट होतो. ते सुद्धा म्हणजे इंडियातून म्हणजे भारताकडून महाराष्ट्रातून पुण्यातून आणि अगदी धनकवडी आंबेगाव सारख्या ठिकाणची मी आहे. आणि तिथून म्हणजे मला प्राऊड फीलच झालं की अरे आज आपण त्या स्टेजवरती आहे. म्हणजे स्वतः स्टेजवरती असण्याचा आनंद मी पुण्यात खूप वेळेस अनुभवलेला आहे ॲज अ गेस्ट म्हणून किंवा ॲज अ टीचर म्हणून. पण आपण जेव्हा दुसऱ्या देशात म्हणजे अगदी म्हणजे मी मॅपमध्ये जेव्हा बघितलं ना त्यावेळेस कळलं की आईला आपलं भारत आणि लंडनमध्ये खूप फरक आहे. आणि पण नेमकं पुणे टू लंडन कसं म्हणजे काय प्रोसिजर होती, कसे पोहोचला तुम्ही तिथेपर्यंत? प्रोसिजर म्हणायचं गेलं तर शोचे म्हणजे डेट फिक्स झालेली होती आणि तष्टसोबत माझं आधीसुद्धा काम झालेलं आहे. तर सरांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही येताल का लंडनसाठी वगैरे. आणि मला आनंदच झाला की सरांनी विश्वासाने मला म्हणजे संधी दिली आणि मी नक्की संधीचं सोनं करणार होते. आणि कसं म्हणजे तिथं काम करायला तर मिळालंच पण त्याच्यासोबत ना नवीन शिकायला मिळालं. ऑफकोर्स एवढ्या लांब जाणार आणि शिकणार नाही असं होणारच नाही. तर आम्ही कसं होतं आमचं एक दिवस शोचं होता, एक दिवस आउटडोअर शूटचा होता. मग आम्ही म्हणजे 8 दिवसाचा प्लॅन होता ना तो. तर मग आम्ही एक्सप्लोअर पण केलं आणि त्यापेक्षा म्हणजे मला ह्याचं छान म्हणजे जास्त आनंद झाला की मला तिथं जाऊन शिकायला मिळालं की तिथल्या इंटरनॅशनल आर्टिस्टकडून नवीन प्रॉडक्ट्सचे डिटेल्स समजून घेणं किंवा शिकायला मिळणं ती खूपच भारी गोष्ट आहे. म्हणजे चला आपल्याकडे आहेत मेकअपचे खूप सारे मेकअप आर्टिस्ट आहेत पण जेव्हा आपण इंटरनॅशनल लेवलचे जेव्हा आर्टिस्टकडून शिकतो तर त्यावेळेस त्यांचे स्किल ऑफकोर्स खूप फरक असतो. इवन प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा म्हणजे ओरिजिनल प्रॉडक्ट्स जे म्हणतो ना आपण ते की भारीच वाटतं की अरे नाही म्हणजे ते लंडन ड्रीम्स जो होता प्रोजेक्टचं नाव ना ते ॲक्च्युअलमध्ये लंडन ड्रीम्स म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे. आणि इवन घरच्यांना वगैरे तर असं घरच्यांची काय रिॲक्शन होती मग तुम्ही आता लंडनला? रिॲक्शन म्हणजे एक तर मुळात UKचा विजा होणं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही की म्हणजे ठीक आहे चला दुबई तर मी आता म्हणेल की दुबई तरी जवळ आहे की आपण तिथं जाऊ शकतो पण UK सारख्या ठिकाणी विजा होणं म्हणजे खूपच म्हणजे अवघड गोष्ट आहे. आणि जेव्हा म्हणजे लिटरली माझं जेव्हा विजा हातात आला तोपर्यंत कोणालाही काही माहित नव्हतं की मी जाणार आहे किंवा काय. तो सस्पेन्स असतो ना म्हणजे अगदी मी इथवर गोष्टी ठेवल्या होत्या की वाटावं की सांगावं पण मला नाही जेव्हा कन्फर्म होईल की जायचं आहे त्यावेळेसच सांगायचं. कारण की म्हणजे आनंद तर सगळ्यांना होणारच होता की चालली आहे म्हणून वगैरे पण हातात जोपर्यंत प्रूफ म्हणत नाही किंवा येत नाहीत कन्फर्मेशन तोपर्यंत मी सांगितलं नाही. आणि जेव्हा त्याच्यासाठी सुद्धा खूप विजासाठी सुद्धा खूप मोठी प्रोसेस केली. मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही सांगेल की जेव्हा तुम्हाला आउट ऑफ इंडियासाठी जायचं आहे किंवा परदेशासाठी तुम्हाला प्रवास करायचा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या गव्हर्नमेंटला जे ITR आहे तो पे करणं खूप गरजेचं आहे. आपण ते काय जाऊ दे मुर्दे म्हणजे तुमच्याकडे ढिगाणी पैसे असू द्यात तुम्ही जर नाही त्या गोष्टी केल्या ना तर तुम्हाला उभं पण करणार नाही कोण. तर त्यामुळे त्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या आणि अगदी म्हणजे स्टेप बाय स्टेप एक गोष्टी त्या झाल्या की जसं की
स्वतः आपण पात्र आहोत की नाही तिकडे जाण्यासाठी, किंवा त्यांनी आपल्याला येऊन तर द्यायला पाहिजे. आपली असू दे इच्छा लाख, पण तिथं त्यांनी पात्र होतात म्हणून तर तिथेपर्यंत पोहोचलात. तर मग ती गोष्ट पण मॅटर करते की हा चला म्हणजे जायची जरी भरपूर इच्छाशक्ती जरी असेल, पण शेवटी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधनं जाणं गरजेचं आहे. खरं तर मॅम कडून शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्या आता एवढ्या मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचल्यात, तरी त्यांनी त्यांचं शिक्षण थांबवलं नाही. लंडनला कदाचित गेल्या असतात कामानिमित्त, पण तिथे सुद्धा त्या शिकल्या, नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळालं. मॅडमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आणि म्हणजे मला कसं वाटतं की आपल्याला ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आलेली आहे की आपण एवढं इंटरनॅशनल लेवलला गेलेलो आहे, तर माझ्या स्टुडंटसाठी मी अजून काय नवीन शिकवेल किंवा अजून काय त्यांच्या ज्ञानात भर स्वतःला अपग्रेड करत राहणे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी शिकून आली तशी म्हणजे मी पण त्यांना शिकवता शिकतच असते ना नवीन गोष्टी, तर ते काय देता येईल त्याचं माझं मेन फोकस होता की नाही नवीन काहीतरी शिकायचं. सो मॅम, आपल्या भारतीय मेकअप टेक्निक्समध्ये आणि तिकडच्या मेकअप टेक्निक्समध्ये नेमका काय फरक आहे? फरक खूप सारा फरक आहे. एक तर मुळात जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते एकदम म्हणजे ऑफकोर्स तिथूनच ओरिजिनल सगळे प्रॉडक्ट्स आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचे जे कव्हरेज मिळतं प्रॉडक्ट्सचं, काही जे त्यांचे टेक्निक्स आहेत ना ब्लेंडिंगचे टेक्निक्स वगैरे, त्या नवीन खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तिथं की इंडियन स्किन टोन आणि फॉरेन स्किन टोन, तर त्याच्यामधला तो डिफरन्स कळाला की आपल्या इकडे कसं जसं वेगवेगळे ऋतूप्रमाणे आपले काय म्हणतात जीवनशैली किंवा आपलं क्लायमेट जसं चेंज होईल तसं ते सेम इफेक्ट आपल्या फेसवरती किंवा स्किनवरती दिसतं. तसं तिकडं त्यांच्याकडे एकदम क्लीन आणि नीट जे म्हणतो ना आपण ते वालं वातावरण आहे. म्हणजे अगदी तिथं भयानक थंडी सुद्धा आम्ही अनुभवली, खूप पाऊस सुद्धा अनुभवला, आणि तेवढंच आम्ही ऊन सुद्धा तिथं आम्हाला मिळालं. तर त्याच्याप्रमाणे तिकडचे सुद्धा त्यांनी प्रॉडक्ट्स त्यांनी जे काय आहेत ते बनवलेले आहेत किंवा जे काही ब्रँड्स तिथे आहेत, तर त्याच्यावरती काम करून खूपच छान म्हणजे प्रोडक्ट म्हणतो आपण, पण बऱ्याच वेळा आपण बघतो की मार्केटमध्ये डुप्लिकेट्स प्रोडक्ट सुद्धा आलेले आहेत. मग डुप्लिकेट्स प्रोडक्ट आणि ओरिजिनल प्रोडक्ट नेमके ओळखायचे कसे, हा मला वाटतं बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे. आता ओळखायचं कसं, तर मेन पिगमेंट्स जे असतात म्हणजे जे काही प्रॉडक्ट्स आहेत पिगमेंट्स म्हणा, त्याच्यावरूनच लगेच कळतं की ते किती इझिली अप्लाय होतात किंवा किती लॉंग लास्टिंग राहतात, त्याच्यावरती ते प्रॉडक्टची क्वालिटी लक्षात येते. आणि अजून हे सुद्धा की जसं की आपल्या इकडे उन्हाळ्यात सगळं लग्नाचा सीझन असतो आणि थंडीत लग्नाचा सीझन असतो, तर त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर काय प्रॉडक्ट्स यूज करावे लागणार, तर किंवा प्रिपरेशन कसं करावं लागणार, तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सेम तुम्ही समर सीझनचा मेकअप जो आहे तो विंटर सीझनमध्ये नाही करू शकत. आणि जसं की सांगितलं की स्किन टाईप किंवा ॲटमॉस्फिअर प्रमाणे आपल्याला त्याच्याप्रमाणे आपल्याला ते प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करावे लागतात किंवा तसे अप्लाय करावेच लागतात असं आहे. तुम्ही तेवढं छान लंडनवारी केलीत. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत, कारण एका सामान्य तुम्ही कुटुंबातून आलेला आणि सामान्य कुटुंबातली एक मुलगी, एक महिला एवढ्या मोठ्या क्षेत्रात नाव आपलं कमावते आणि लंडनला जाते, वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मला असं वाटतं तुम्ही खूप लोकांसाठी एक प्रेरणादायी आहात. आणि ह्या क्षेत्रामध्ये जे नवीन मुली येतील, लोक येतील ज्यांना मेकअप शिकायचं आहे किंवा एक उत्तम मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, किंवा तेही तुमच्यासारखे दुबईवारी किंवा लंडनवारी करू शकतात का? नक्कीच करू शकतील. म्हणजे मी तर अशी मनापासून विश करेल की माझ्या स्टुडंट्सने, अगदी माझे जे कलिग्स असतात त्यांनी सुद्धा एकदा तरी परदेशाचा अनुभव घ्यावा, याच्यासाठी की हां चला इथं तर आपल्याला आयुष्यभर कामच करायचं आहे, पण तिथं जाऊन काम करण्याचा जो स्वतःला जो अभिमान असतो किंवा तिथं जाऊन स्वतःला प्रेझेंट करणं किंवा तिथं आपलं स्किल दाखवणं, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच मी त्यासाठी विश करेल आणि सगळ्यांना सांगेल की नवीन नवीन प्रॉडक्ट्स नॉलेज घेत राहा तुम्ही, नवीन नवीन टेक्निक्स चेंज करा, अपडेट करत राहा की नाही मी एवढं शिकले ना, बस मला आयुष्यभर शिकत राहा. म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की जसं की डॉक्टर्स इंजिनियर असतात की त्यांना तिथं परदेशात अपॉर्च्युनिटी मिळणं म्हणजे अगदी इझिली मिळू शकते, पण आर्टिस्ट म्हणून तिथं जाऊन काम करणं म्हणजे त्यांच्या देशात जाऊन काम करणं आणि आपलं स्किल दाखवणं, त्याच्यासारखा आनंद नाही दुसरा. आपली पॅशन जेव्हा प्रोफेशनमध्ये बदलते आणि एवढ्या मोठ्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचताय, खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट होता या गोष्टीमध्ये? सगळ्या घरच्यांना तर खूप आनंद झाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते एकदम शॉक झाली की म्हणजे कसं काय बाबा, पण संधी आली तर मी नक्कीच त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि घरच्यांची सुद्धा तेवढीच साथ होती की म्हणजे कौतुकच वाटलं की म्हणजे फिरायला तर काय दुनिया जाते, बाहेरच्या देशात जाणे खूप म्हणजे एक वेळेस जाणं लक बाय चान्स असू शकतं, पण दुसऱ्या वेळेस जाणं म्हणजे त्यांना
खूपच कौतुक वाटलं की UK सारख्या ठिकाणी जाऊन काम करणार, म्हणजे थोडक्यात इंग्रजांमध्ये जाऊन काम करणार आहे त्याचा जास्त आनंद ज्यांनी झाला. आपल्यावरती राज्य केलं तिथे जाऊन आपण त्यांच्या स्टेजवरती काम केलं तर ते आनंद खूप वेगळा होता. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःला तिथे प्रूव्ह करण्याची जी गोष्ट होती ना तर ती वाली होती. आणि खूप भारीच म्हणजे छानच वाटलं. म्हणजे लिटरली असं झालं की मी जेव्हा माझ्या आजोबांना सांगितलं की मी ना चालले लंडनला, तर आधी इंग्लंड म्हणायचे ना, तर ते म्हणले हा छान नाही का विमानाने जाणार आहे असं तसं. तर म्हणलं मी इंग्रजांच्या देशात चालली. तर त्यांना त्याचा जास्त आनंद झाला की अरे हां पोरगी आपली खूप कुठं तरी लांब चालली वगैरे. आणि कौतुक तर होतं सगळ्यांना की एवढी छान लांब चालली वगैरे. माझ्या मुलांना तर खूप भारी वाटलं की अरे मम्मी लंडनला जाणार आहे, दुबईला गेली ते आता लंडनला जाणार आहे असं. जेव्हा पहिला अनुभव होता ना दुबईचा तर त्यावेळेस म्हणजे अगदी मी तिकडून जेव्हा आले ना पुण्यामध्ये तर आल्यानंतर ना असं तेव्हा असं एकदम भारी वाटलं की अरे आपण नाही का दुबईवरनं जाऊन आलो वगैरे. मग ती वाली फिलिंग वेगळी होती. नंतर ना ती बॅक टू आपल्या ह्याच्यात यायला थोडा वेळ गेला. तर आता लंडनचा एक्सपिरियन्स सांगतो तर ऑलरेडी एका देशाचा अनुभव घेतला होता, तर त्यामुळं आल्यानंतर ना लिटरली म्हणजे 1-2 दिवस गेले ते ट्रॅव्हलिंगच्या ह्याच्यामध्ये वगैरे. परत नंतर ना बॅक टू म्हणजे नाही का आपल्या रेग्युलर रुटीनला लागले पण. आणि छान वाटतं की आपण तिथं जाऊन काम करून आलो आहे. आणि मी तर म्हणते एकदा तरी माणसाने आयुष्यात दुसऱ्या देशाचा अनुभव घ्यावाच की तेव्हा कळतं की आपली लायकी काय. खरं तर तुमचं खूप कौतुक. आणि आता खरं तर तुम्ही दुबई वारी केली, लंडन वारी केली, आता अजून कुठल्या वारीचा विचार आहे पुढचा किंवा तुमचे येणारे अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत? प्रोजेक्ट्स हेच असतील की माझे जे येणारे आता मास्टर क्लासचे वगैरे बॅच असतील किंवा नवीन ज्या मेकअपचे बॅचेस असतील तर त्यामध्ये मी नक्कीच माझ्या स्टुडंट्सला नवीन गोष्टी शिकवण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि नवीन नवीन प्रॉडक्ट्सची इन्फॉर्मेशन म्हणा किंवा डिटेलिंग म्हणा ते शिकवणारच नक्कीच. आणि केल्यावर सगळ्याच गोष्टी होतात, नाही केलं तर काहीच होत नाही. फक्त आपली प्रबळ इच्छाशक्ती ठेवा आणि मनापासून काम करा, प्रामाणिक प्रयत्न करा. म्हणजे आपण आपली चांगली नियत ठेवली ना तर आपल्याला ऑटोमॅटिक त्या गोष्टी मिळतात. हा माझा स्वतःचा खूप चांगला अनुभव आहे. आणि मी तर मनापासून ज्या विश करते त्या आता पूर्ण होतातच. म्हणजे ते काय म्हणतात त्याला देवाची कृपा म्हणा किंवा हां की पण त्यासाठी आपली नीतिमत्ता पण चांगली असणं गरजेचं आहे. फक्त पैसा कमावणं ही गोष्ट नाही तर तेवढेच आपण माणुसकी सुद्धा कमवली पाहिजे आणि टिकवली पाहिजे. हे मला पर्सनली माझं मत आहे की आज आहे उद्या नसून. नक्कीच. म्हणजे आपण मॅमकडून शिकलो की आपण प्रयत्न केले पाहिजेत. काहीतरी मंजिल मिले या ना मिले तो किस्मत की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. मॅमकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण प्रयत्न करत राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ज्या तुमच्या आता आपण बघतोय की कॉम्पिटिशन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मेकअपचं क्षेत्र सुद्धा काही पाठीमागे नाही आहे. मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी न्यू कमरने नेमकं काय करायला हवं? एकतर जसं की तुम्ही आता म्हणलात की कॉम्पिटिशन खूप वाढलेली. कॉम्पिटिशन जरी वाढलेली असेल तरी आपण जर आपलं बेस्ट दिलं किंवा आपण आपली क्वालिटी मेंटेन केली तर ऑफकोर्स गोष्टी त्या कंटिन्यू पुढे राहणार आहेत. तुम्ही लाखाचा कोर्स करा नाही तर हजारांचा कोर्स करा, पण तुम्ही जर कामच नाही केलं किंवा तुम्ही क्लायंटपर्यंत अप्रोचच नाही झाले तर तुमचं ते गोष्ट पुढे जाणारच नाही. पण तेच जर तुम्ही अगदी छोट्या गोष्टीतून तुम्ही पुढे गेलात ना, नक्कीच म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, तर ते होतात गोष्टी. आणि कंटिन्यू काम करत राहा, स्वतःला अपडेट करत राहा की नवीन नवीन गोष्टींसाठी. हे मी सांगेल. आणि एक ना एक दिवस यश मिळतंच. म्हणजे मेहनत केल्यावर यश मिळणारच आहे. काम काय केलंच नाही तर काय आपल्याला मिळणार आहे? काहीच नाही मिळणार आहे. तर काम करत राहा, मनापासून कष्ट करा, प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद. तुम्ही आमच्या या ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आलात आणि तुमचा छान एक्सपिरियन्स शेअर केलात. आणि खरंच तुमचा जो प्रवास आहे तो खूप प्रेरणादायी आहे. तुमचे खरंच मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच स्वाती मॅडम आणि ग्रोमोशन टीम. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप आभारी आहे. आणि ऑफकोर्स आपण मराठी माणसाने पुढे गेलेलं किंवा सगळ्यांना पुढे आपण नेहमी ऐकतो की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो, पण आता तसं नाहीये की आपण एकमेकांच्या साथीनेच पुढे जाणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.